प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आजच्या संदेशामध्ये आपण पाहणार आहोत की देवासारखं आपलं कॅरेक्टर असावं. प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे या जगामध्ये राहिला, जगला, त्याने इतरांना प्रेम दिलं आणि ते जे त्याचं जगणं होतं ते देवाला रिप्रेझेंट करणं किंवा देवाला प्रस्तुत करणं असं होतं. एलेन जी व्हाईट यांच्या पुस्तकातून द लव्ह ऑफ गॉड, सायन्स ऑफ द टाइम्स, एप्रिल 15, 1889 आणि पॅराग्राफ नंबर 6 वरती जी गोष्ट आहे ती मी आपणासमोर वाचत आहे आणि त्यामधून आपण शिकून घेऊया की परमेश्वर आपल्याकडून काय इच्छा करतो. पॅराग्राफ असा म्हणतो, सैटन हॅज मिसरिप्रेझेंटेड द कॅरेक्टर ऑफ गॉड. ही हॅज क्लोदन हिम विथ हिज ओन ॲट्रिब्यूट्स. ही हॅज रिप्रेझेंटेड हिम ॲज अ बीइंग ऑफ inflexible strength. He had shut the world away from beholding the true character of God by casting his shadow between man and the divine one. Christ came to our world to remove that shadow. He came to represent the Father. He said, "He that hath seen me hath seen the Father." He prayed that his disciple might be one with him, even as he was one with the Father. Man had declared that this oneness with Christ is an impossibility, but Christ has made it possible by bringing us into harmony with himself through the merits of his life and sacrifice. Why should we doubt the love and power of God? Why should we not place ourselves on the faith side of the question? Do you behold the charms and attraction of Jesus? Then seek to follow in his footsteps. He came to reveal the Father to the world, and he has committed to us the work of representing his love, purity, goodness, and tender sympathy to the children of men. प्रियजनांनो, किती महत्त्वाची ही बाब आपण या ठिकाणी शिकलेलो आहे एलेन व्हाईट यांच्या लेखनामध्ये. सैतानाने जगासमोर देवाचं चरित्र अत्यंत चुकीचं असं सादर केलं होतं, कारण स्वर्गामध्ये युद्ध झाल्याने त्याला खाली टाकण्यात आलं होतं आणि तो एक देवाबद्दल बंड करणार होता. त्याने परमेश्वराला स्वतःच्या स्वार्थी स्वभावासारखेच प्रदर्शित केलं. त्यानं परमेश्वराला एक आढळ, कठोर व्यक्तिमत्व म्हणून या जगासमोर दाखवलं. मानव आणि देव यांच्यामध्ये सैतानाने आपली सावली टाकून त्याने जगाला देवाचे खरे चारित्र्य पाहण्यापासून रोखलं. सावली टाकणं म्हणजे अंधार टाकून म्हणलेलं आहे. ख्रिस्त या जगात ती सावली किंवा तो अंधार, देवाबद्दलचा गैरसमज जो करून दिलेला होता तो अंधार काढून टाकण्यासाठीच या जगात आला. तो पित्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या जगात आला. तो म्हणाला, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. कारण यावेळेस येशू ख्रिस्त देवाची कामं करत होता. देवानं जे सांगितलं होतं, प्रीती करणं, दुसऱ्याची काळजी घेणं, दुसऱ्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवणं, परमेश्वराची भक्ती करणं, या सर्व गोष्टी करत असताना लोक त्याला पाहत होते आणि परमेश्वराचा हा पुत्र लोकांना म्हणला की ज्यानं मला पाहिलं आहे त्यानं पित्याला पाहिलं आहे. जसं मी काम करतो तसंच पिता काम करत आहे. तो म्हणाला, ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. आणि त्याने प्रार्थना केली त्याच्या शिष्यांच्यासाठी. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, जसा तो म्हणजे येशू ख्रिस्त म्हणजे जसा तो आणि पिता एक रूप आहेत तसे त्याच्या शिष्यांनी सुद्धा येशू ख्रिस्ताशी एक रूप व्हावं. प्रियजनांनो, काय हा धडा आणि ही प्रार्थना आमच्यासाठी नाही की आम्ही ख्रिस्तासारखं एकरूप व्हावं, जसा माझा ख्रिस्त देवाशी एकरूप आहे. पण आज लोकांनी घोषित केलं आहे की ख्रिस्ताबरोबर एक होणं किंवा त्याच्यासारखं होणं अशक्य असं आहे. परंतु प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाच्या आणि बलिदानांच्या गुणांद्वारे आम्हा मानवाला आणि या जगाला स्वतःशी एकरूप करून हे शक्य करून दाखवलेलं आहे. आपण देवाच्या प्रेमावर आणि सामर्थ्यावर शंका का घ्यावी प्रियजनांनो?
देव सामर्थ्यशाली आहे, त्यावर शंका घेऊ नका. आपण स्वतःला त्याच्यावरील आढळ विश्वासाच्या बाजूने का ठेवू नये? आणि स्वतःला देवावरील विश्वासक ज्या बाजूला आहे त्या बाजूला आम्ही ठेवावं. आम्ही अगदी सहज आणि सामर्थ्यानं, आपल्या विश्वासानं देवावर विश्वास ठेवावा. तुम्ही येशूचे सामर्थ्य कधी पाहिलेलं आहे का, किंवा पाहत आहात काय? त्यानं काय केलेलं आहे? जगावर त्याचं प्रभुत्व आहे. परमेश्वरानं देव शब्द बोलला आणि जग निर्माण झालं म्हणलेलं आहे. काय यावर तुम्ही विश्वास ठेवत आहात काय? तर मग त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करा. तो जगासमोर पित्याला प्रकट करण्यासाठी आला आणि त्याने आपल्याला, म्हणजे विश्वासकांना, त्याचे प्रेम, शुद्धता, चांगुलपणा आणि इतरांच्या बद्दल कोमल सहानुभूती दर्शविण्याचे काम सोपवलेले आहे. प्रियजनांनो, ते काम करत असताना आम्ही कदापि मागं पुढं बघू नये. आपल्या स्वतःमधून ख्रिस्त इतरांना दिसू द्या. येशू ख्रिस्त त्याच्या बापाला, म्हणजे देवाला प्रकट करण्यासाठी आला. प्रियजनांनो, आम्ही येशू ख्रिस्ताचे भक्त या नात्यानं ख्रिस्ताला आपल्या कार्याद्वारे प्रकट करूया. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. मान, महिमा, गौरव, सन्मान परमेश्वराला. आमेन.